नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता MPSC क्वेरीज विथ अस्मिता या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर जी काही आगामी तलाठी भरती होणार आहे त्या अनुषंगाने मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये जो तलाठी भरतीचा पेपर झाला त्यातील आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत. तलाठीला मराठी व्याकरण 25 मार्क्सचं असतं आणि आपण हा तलाठी भरतीचा पेपर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कोणत्या घटकावर आपल्याला फोकस करायला पाहिजे आणि कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातील तलाठी भरतीमध्ये. तर हा पेपर बघा 2019चा आहे आणि एक्झाम ही 26/7/2019ला झाली. सकाळी 10 वाजता शिफ्ट पहिली होती. तर चला आपण बघूया आपल्या मराठी व्याकरणाचे कोणते कोणते प्रश्न आपल्याला विचारण्यात आले आणि जसे जसे प्रश्न होतील तसे तसे तुम्ही कोणत्या चॅप्टरवर विचारण्यात आले नोट डाऊन करून ठेवून द्या, म्हणजे तो चॅप्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. तर चला आपण पाहूया मराठीचा पहिला प्रश्न. तर बघा, पहिलाच प्रश्न हा जोड शब्दावर देण्यात आलेला आहे. तर प्रश्न काय सांगितले बघा इथे की जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. कधीही प्रश्न व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करत राहा. इथे काय झाले बघा, जोड शब्द नसलेला विचारला आपल्याला. आपण घाई गडबडीमध्ये पटकन वाचतो आणि आपल्याला उत्तर येत असून सुद्धा वाचण्यामध्ये चुकी झाल्यामुळे आपलं उत्तर चुकतं. तर इथे आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय निवडायला सांगितला. तर बघा इथे BCD हे जे 3 पर्याय दिले आहे ते तिन्ही पर्याय जोड शब्द आहे. याची जर फोड केली तर दोन्ही शब्द म्हणजे मानपान, मान मरातब आणि मारपीट यांचा काहीतरी अर्थ निघतो, पण हे जे मनोगत आहे तो जोड शब्दच नाही आहे, त्याचा काही अर्थच निघत नाही जर आपण ते शब्द 2 वेगळे केलो तर ठीक आहे. याच्यामध्ये ए जे आन्सर आहे याचं म्हणजे तो जोड शब्द नाही आहे. चला पुढचा शब्द पाहूया, म्हणजे प्रश्न पाहूया पुढचा. तर पुढचा प्रश्न बघा अव्ययावर विचारण्यात आलेला आहे. तर काय सांगितलं बघा की पुढील वाक्यातील अव्यय ओळखा म्हणून सांगितलं. पहिलं जोड शब्द नोट डाऊन करून ठेवा. पहिल्या जोड शब्दावर विचारण्यात आला प्रश्न, आता अव्यय ओळखा याच्यावर विचारण्यात आला. तर यावरून तुम्ही अंदाज घेत जा की कशा पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येत आहेत, कोणत्या टॉपिकवर जास्त भर देण्यात येत आहे. त्याच्यामुळे कसं होईल की तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित कव्हर करता येईल, प्रश्न समजतात कसे विचारण्यात येतील ते, आणि तुमचा स्कोअर वाढण्यासही मदत होऊन जाईल. तर बघा वाक्य वाचूया आपण. तर पहा वाक्य कसं आहे, आज मला तिच्याकडून यायला उशीर झाला. तर यामध्ये अव्यय कोणता आहे ओळखायला सांगितलं. तर पर्याय पहा, आज, कडून, उशीर आणि मला. तर याच्यामध्ये अव्यय आहे कडून. तर हे तिच्याकडून हे कोणतं अव्यय आहे, तर शब्दयोगी अव्यय, म्हणजे शब्दाला जोडून येतं म्हणून ते शब्दयोगी अव्यय असतं. तर तिच्या या शब्दाला जोडून आलेला आहे कडून, म्हणजे तिच्याकडून हे झालं शब्दयोगी अव्यय. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा. इथे आपल्याला विचारण्यात आला शुद्ध शब्द ओळखा. पर्याय पहा, पहिला दिलं घनश्याम, घनश्याम, सी पण घनश्याम आणि डी घनश्याम. आता तुम्हाला कशा पद्धतीने व्यवस्थित म्हणजे शुद्ध पद्धतीमध्ये लिहिलं जाते हे माहिती असलं पाहिजे. त्याचा आन्सर आहे डी घनश्याम. तर चॅप्टर वगैरे असतात त्याचे शुद्ध शब्दाचे वगैरे तुम्ही लिहून प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे तुम्हाला लिहिल्यावर सहज समजून जाईल की कशा पद्धतीचा हा शब्द आहे वगैरे की बरोबर येतं. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न तर इथे योग्य पर्यायाची निवड करा म्हणून सांगितलं. तर आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे. तर इथे सांगितलं चित्रकार चित्र, पुढचं वाक्य दिलं नाही आपल्याला क्रियापद, तर योग्य क्रियापद आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर चित्रकार चित्र काढतात हे आन्सर राईट येते. तर पुढे बघा, आपण जर पुढच्या पर्यायाचा विचार केला, काढणे, काढून, काढते, चित्रकार चित्र काढणे वाक्य पूर्ण होते का? नाही होत. तर चित्रकार चित्र काढतात असं बोललं तरच वाक्य पूर्ण होतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. एकूण 25 प्रश्न आपल्याला आज पाहायचे आहे 2019 पेपरमधले, जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि कधी कधी काय होतं बघा, कधीही जेव्हा तलाठी भरतीचे पेपर्स होतात तर तेव्हा कंपल्सरी मागच्या जे प्रिव्हियस इयरचे पेपर असतात कंपल्सरी त्याच्यातले 2 नाही तर 3 क्वेश्चन आपल्याला पडतातच. त्याच्यामुळे कधीही डोळ्याखालून मागचे पेपर्स जाऊ देत राहा.
चला, तर हा प्रश्न पहा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायला आपल्याला सांगितले. इथं प्रकार ओळखायला सांगितलं तर वाक्य पहा, तू रोज व्यायाम कर. तर आपल्याला पाहता क्षणी काय वाटतं, हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून. पण आपलं असतं ना बघा, जात माहिती असते, पण जातची पोटजात काय आहे बरं असं विचारतात कधी कधी. जात माहिती असते, पण तू या जातीतला आहे, पण तुझी पोटजात काय असं बोलतं ना. तर त्या पद्धतीचे की तू रोज व्यायाम कर, हे तर होकारार्थी आहेच, पण जे क्रियापद दिलेलं आहे कर, या करवरून आणखी काय त्याचा अर्थबोध होतो, त्याच्यावरूनही क्रिया म्हणजे वाक्याचे प्रकार पडतात. तर त्यावरून आपल्याला या काय बोध होतो की हे सल्ला देत आहे, तू रोज व्यायाम कर, व्यायाम करण्याचा आपल्याला सल्ला देत आहे. तर हे वाक्य कशामध्ये येते बघा, आज्ञार्थी वाक्यामध्ये. कन्फ्यूज बिलकुल होऊ नका कधीही. सूक्ष्म इथं आपल्याला सूक्ष्म विचारण्यात आलेलं आहे. ठळकपणे पाहायला गेलं ते होकारार्थी वाक्य आहे, पण पर्यायामध्ये जर असं देण्यात आलं आहे की होकारार्थी आणि आज्ञार्थी, तर केव्हाही आन्सर आज्ञार्थी राईट येणार गेलं, होकारार्थी नाही. तर इथं सूक्ष्म प्रश्न आपल्याला उत्तर विचारण्यात आलं, ते लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न तर इथे विभक्ती ओळखायला सांगितलं आपल्याला. बघा, जसे जसे प्रश्न होत आहेत तसे तसे नोट डाऊन करून ठेवा की कोणत्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर बघा, इथे आपल्याला विभक्ती ओळखायला सांगितले. आपल्याला सगळे विभक्ती माहिती पाहिजे. तृतीया, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, षष्टी, संबोधन या पद्धतीच्या विभक्ती आहेत. आपल्याला ते माहिती पाहिजे. तृतीयाला कोणता प्रत्यय लागतो, द्वितीयाला कोणता लागतो माहिती पाहिजे. तर त्याच्यावरून आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो इझिली. तर मुलांशी, इथे शी हा प्रत्यय लागला आणि शी हा प्रत्यय तृतीयेचा आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न अरे प्रश्नच येत नाहीये. चला, इथे आपल्याला लिंग ओळखायला सांगितलं, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. तर बघा, दैवत हा शब्द देण्यात आला. तर दैवत हा कोणत्या पर्यायामध्ये मोडतो ते विचारलं आपल्याला. पुल्लिंग येते का बघा, तो दैवत म्हणतो का आपण, नाही. ती दैवत म्हणतो का आपण, नाही. पण आपण ते दैवत असं म्हणतो. म्हणजे दैवत हे कोणते लिंग झाले, तर नपुंसकलिंग. अशा पद्धतीने ठेवून बघा ना. पुल्लिंग म्हणलं की तो म्हणायचं, स्त्रीलिंग म्हणलं की ती दैवत असं बोलायचं, आणि नपुंसकलिंग म्हणलं तर ते दैवत असं म्हणायचं. तर ते दैवत हे राईट आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा लगेच आलेला आहे प्रश्न, एका प्रश्न मागे एक. इथे आपल्याला काय विचारलं, काळावर प्रश्न विचारण्यात आला आहे आणि अपूर्ण भविष्य काळ करा म्हणून सांगितलं. बघा, बाई पिशवीत बटाटे भरतात. तर हे जे वाक्य दिलं त्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळ करा म्हणून सांगितलं. तर पर्याय पहा, भरत असेल, भरत जाईल, भरत होती आणि भरत असते. तर यातला आन्सर राईट आहे बघा, भरत असेल. म्हणजे क्रिया ही अपूर्ण आहे भविष्यामध्ये पण, भरत असेल. तर ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न कुठे गेला रे, हे बघा, इथे आपल्याला शब्दांच्या जाती ओळखा म्हणून क्वेश्चन आला. बघा, नोट डाऊन करत राहा कोणता कोणता टॉपिक आहे. चला, तर इथे आपल्याला शब्दांची जात ओळखायला सांगितली आहे. सगळ्या शब्दाच्या जाती व्यवस्थित करून ठेवा, समजून घ्या, त्याचे प्रकार काय आहे बघा. चला तर बघूया, वाक्य वाचूया आपण. मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पु ल देशपांडे यांचे पुस्तक माझ्या खास आवडीचं. तर बघा काय सांगितलं आपल्याला, शब्दाची जात ओळखा. आता कोणती जात येईल आणि हे अंडरलाईन आणि खास इथे केलेले आहे. तर हे खास कशाबद्दल माहिती देत आहे, पुस्तकाबद्दल. आणि पुस्तक काय आहे हो, नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण होय. विशेषण कशाला म्हणलं जातं, जे नामाबद्दल विशेष माहिती सांगते. तर इथे पुस्तक हे नाम आहे आणि या पुस्तकाबद्दल विशेष माहिती सांगत आहे खास हा शब्द, म्हणजे खास पुस्तक. ठीक आहे ना, खास पुस्तक म्हणजे तो पुस्तकाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणून ही जात काय झाली, शब्दाची जात ही विशेषण. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न तर बघा, पुढचा प्रश्न काय दिलाय, अरे बापरे, भरपूर दूर दिसत आहे प्रश्न. 25 प्रश्न बघायचे आहेत आपल्याला आज. चला, पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा म्हणून सांगितलं. आता विधेय विस्तार म्हणजेच काय ते आपल्याला माहिती नसेल तर आपण उत्तर कसं काढणार गेलो. तर विधेय म्हणजे बघा, विधेय म्हणजे होते क्रियापद.
आणि विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती कोण सांगते हो? क्रियाविशेषण. तर अशा पद्धतीने विधेय म्हणजे क्रियापद आणि विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण, जे की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. तर आपल्याला बघा इथं काय विचारलं की पुस्तक नीट ठेवून मग त्यावर आपण विचार करू. यामधलं विधेय विस्तार ओळखा म्हणून सांगितलं. तर विचार करू हे झालं क्रियापद. या क्रियापदाबद्दल विशेष माहिती कुठं सांगितली जाते हो? की तू नीट पुस्तक ठेव, नंतर मग आपण त्यावर विचार करू. आता क्रियाविशेषण म्हटलं तर इथे कालवाचक आहे. तर कालवाचकमध्ये जेव्हा कधी हा प्रश्न आपण क्रियापदाला विचारतो तेव्हा आपल्याला क्रियाविशेषण सापडतं. तर कधी विचार करू? पुस्तक नीट ठेवून मग त्यावर विचार करू. मग त्यावर बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे हे, मग त्यावर विचार करू. कधी विचार करू? मग करू. म्हणजे मग त्यावर हे काय झालं आपलं विधेय विस्तार, जे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. चला पुढचा प्रश्न पाहूया. हेच आहे बघा. इथे काय सांगितलं प्रश्न? जोड शब्द, पुन्हा जोड शब्दच आलेला आहे. हे दुसरा प्रश्न आहे जोड शब्दाचा. इथे रिकाम्या जागा भरा म्हणून सांगितलं जोड शब्दामध्ये. तर समारंभासाठी सगळे डॅश डॅश बोलावले. तर इथे जोड शब्द ओळखायला सांगितलं. व्यवस्थित प्रश्न वाचत जा, योग्य जोड शब्द लिहा म्हणून सांगितलं. तर याच्यामध्ये आन्सर येते बघा डी नंबरचं, इष्ट मित्र. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. मराठी व्याकरण. तसं जास्त करून 4 विषय म्हणजे 3 विषयावर जास्त फोकस करा तुम्ही, इंग्लिश, मराठी आणि गणित. कारण हे सर्व 25-25 मार्काचं असतं आणि 25 उरलेला मार्क आहे सामान्य ज्ञानमध्ये, ज्याच्यामध्ये उरलेले सर्व सब्जेक्ट येतात. तुम्ही हे जर 3 सब्जेक्टवर जास्त मास्टरी केली तर तुम्हाला जास्त स्कोर पडण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे हे जास्त व्यवस्थित करून ठेवून द्या सब्जेक्ट. चला प्रश्न पाहूया आपण. इथं काय सांगितलं? विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणून सांगितलं आपल्याला. विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर इथे खोल हा शब्द दिला आहे. तर खोलचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? पर्याय पहा. पाहता, उथळ, बारीक आणि खळखळता. तर इथे उथळ हे झालं विरुद्धार्थी शब्द. समानार्थी विरुद्धार्थी शब्द करून ठेवून द्या तुम्ही. याच्यावर भरपूर प्रश्न विचारतात. हा लगेच आला प्रश्न इथे. ठीक आहे. तर बघा इथे काय सांगितलं? एकवचनाचे अनेक वचन करा. इथं अनेक वचन करायला सांगितलं आपल्याला. तर वाक्य पहा. तू परीक्षेची तारीख ठरवायची आहेस. तर इथे डायरेक्ट आपण अनेक वचनच करू वाक्यालाच. तुझं अनेक वचन काय होते? तुम्ही. परीक्षेचं काय होणार गेलं हो? परीक्षांच्या. आणि तारीखचं अनेक वचन काय आहे? तारखा. आणि ठरवायचीस तर ठरवायच्यात हे अनेक वचन होणार गेलं. तर जे पर्याय दिले त्याच्यावरून बघा आपण जसं काढलो त्याच्यानुसार वाक्य कोणतं बनत आहे? तर ते वाक्य बनत आहे बी नंबरचं. तुम्ही परीक्षांच्या तारखा ठरवायच्यात. हे झालं अनेक वचन वाक्याचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा इथे पुन्हा अव्ययावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अव्ययावर 2 झाले आतापर्यंत, जोड शब्दावर 2 झाले. तर बघा इथे काय विचारण्यात आलं आहे? तर निशी, सवे ही डॅश डॅश अव्ययांची रूपे आहेत. तर ऑलरेडी आपल्याला अव्यय दिलेले आहेत, अव्ययाचे प्रकार. तर हे कोणत्या अव्ययामध्ये म्हणजे मोडतं ते आपल्याला ओळखायला सांगितलं. तर निशी, सवे हे शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येतं. तर निशीचं आपण जर वाक्य तयार करायला गेलो तर बघा रोजगार निशी मला बाहेरगावी जावं लागतं. बघा शब्दाला जोडून आलेलं आहे हे, म्हणजे शब्दयोगी. सवे बघा, तिच्या सवे मला राहवत नाही. तर अशा पद्धतीने शब्दाला हे पण जोडून आलेलं वाक्य आहे. म्हणजे जे शब्दाला जोडून येतं त्याला शब्दयोगी अव्यय आपण सरळ म्हणतो. हे सोपं जातं आपल्याला ओळखायला शब्दयोगी अव्यय कसं आहे ते. तर अव्ययावर फोकस करा. मेन म्हणजे शब्दांची जी जात आहे, जी सांगितली आहे शब्दांच्या जातीचे प्रकार, तर ते पूर्ण व्यवस्थित करून ठेवा. चला पुढचं आहे. पाठ करण्याच्या नादात जायचंच नाही. ऐन टाइमवर आपल्याला भरपूर नाही का कन्फ्युजन होतं. समजून घेण्याचा प्रयत्न करत राहा कधीही. बघा इथे आपल्याला इथे काय विचारला बघा प्रश्न, की दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा म्हणून सांगितलं. तर परीक्षेत वाक्य पहा. परीक्षेत मला पहिला वर्ग कंसात
जो क्रियापद आहे त्याला मिळणे म्हणून दिलं आणि विद्यार्थी वाक्य करायला सांगितलं आपल्याला. इथं विद्यार्थी वाक्य ओळखण्याची खूप सोपी ट्रिक आहे. जिथे क्रियापदाला वा, वी, वे आणि व्या हे लागते क्रियापदाला शेवटी, ते म्हणजे विद्यार्थी वाक्य होतं. तर बघा, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळण्याचं या क्रियापदाचं काय करायचं मग? मिळावा. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. तर असं क्रियापद कुठं दिसत आहे हो? बी नंबरचं. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. तर हे विद्यार्थी वाक्य होऊन जातं. चला पुढचा प्रश्न, राईट आन्सर याचं बी आहे, मिळावा. चला पुढचा प्रश्न पाहूया. कुठे गेला? हां बघा, गौण वाक्यांचे प्रकार सांगितले आपल्याला, रिकाम्या जागी भरा. तर गौण वाक्यांचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे काय दिले आहे. पण इथे खूप एक एलिमिनेशन टेक्निक असते बघा, की पर्यायाचं आपल्याला कॅन्सल इझिली आपण करू शकतो जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती असेल तर. त्याच्यामुळे डिटेल माहिती असण्याची गरज नाही. एखादी गोष्ट माहिती असेल त्याच्यावरून आपण पर्याय नाही का डिलीट करू शकतो. तर इथे बघा, एलिमिनेशन टेक्निकचा उपयोग कसा करायचा. क्रियाविशेषणाचे प्रकार ज्यांना माहिती ज्यांना क्रियाविशेषणाचे प्रकार, तर त्यांना इझिली जे पर्याय आहेत ते ड्रॉप आउट करता येतं. तर इथे बघा, पहिल्या पर्यायामध्ये स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य हे क्रियाविशेषणाचा प्रकार झाला, गौण वाक्याचा प्रकार नाहीये, तर हा पर्याय इथंच कॅन्सल होतो. आता सीचं बघा, संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य हे देखील क्रियाविशेषणाचाच प्रकार आहे, हा पर्याय पण कॅन्सल होतो. आणि तिसरं बघा, संकेतदर्शक आणि स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य हे देखील क्रियाविशेषणाचेच प्रकार आहे, त्यामुळे हे देखील कॅन्सल होतं. तर उरलं काय? बी नंबरचं, नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. ज्याला माहिती जरी नसलं असतं ना की गौण वाक्याचे प्रकार काय आहे, पण क्रियाविशेषणाचे प्रकार जर माहिती असले असते ना तर इझिली हा क्वेश्चन तो सोडवू शकला असता. तर नामवाक्य म्हणजे जिथे गौण वाक्य हे नामाचं कार्य करते, कर्त्याच्या जागी कार्य करते, तेव्हा त्याला नामवाक्य म्हणतात. आणि विशेषण वाक्य म्हणजे गौण वाक्य हे विशेषणाचे कार्य करतं. इथं नामवाक्य म्हणजे कर्त्याचं कार्य करतं गौण वाक्य, आणि इथे विशेषणाचं कार्य करते. आणि गौण वाक्य हे क्रियाविशेषणाचं जेव्हा कार्य करते तेव्हा त्याला क्रियाविशेषण वाक्य असे म्हणतात. गौण वाक्याचे झाले प्रकार. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. अरे हा पण लगेच आला प्रश्न. इथे काय सांगितलं बघा, पुढील वाक्यप्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खांद्याला खांदा लावणे. खांद्याला खांदा लावणे म्हणजे खांद्याला खांदाच लावतो का आपण? तर याचा नेमका अर्थ काय येतो? सरळ अर्थ काढायचा नसतो, नेमका अर्थ काय सांगितला आहे ते लक्षात घ्यायचं असते. तर खांद्याला खांदा लावणे, तर पर्याय पहा काय सांगितले. प्रेताला खांदा देणे, सहकार्य करणे, निषेध नोंदवणे, जबाबदारी उचलणे. तर याचं राईट आन्सर आहे बी नंबर, सहकार्य करणे. तर उदाहरण बघूया आपण. बघा, माझा पगार कमी असल्यामुळे माझी बायको माझ्या खांद्याला खांदा माझी पगार कमी असल्यामुळे माझ्या बायकोने माझ्या खांद्याला खांदा लावला. म्हणजे मला मिळकत मिळवण्यासाठी, म्हणजे पैशाची ऑलरेडी कमी आहे आणि पैसे मिळवण्यासाठी माझ्या बायकोने मला सहकार्य केलं, म्हणजे माझ्या खांद्याला खांदा लावला. ठीक आहे. नाही तर म्हणायची तिनं खांद्याला खांदा लावली म्हणजे पैसे येणार, असं काही नसतं. ती काम करायला लागली म्हणून घरात पैसे यायले, यालाच खांद्याला खांदा लावणं म्हणजे सहकार्य करणं म्हणतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. वाक्प्रचार करून ठेवा रे बाबा, याच्यावर भरपूर येतात प्रश्न. चला पुढचा प्रश्न. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. इथं वाक्य नॉर्मल आपण जे डेलीमध्ये बोलतो ना ते जरी माहिती असेल आपण बोलतो ना तर बस तेवढंच लक्षात घ्यायचं, त्याच्यानुसारच वाक्य आपल्याला योग्य कोणतं आहे ते समजून जातं. तर पर्याय वाचूया आपण. आईने बाजारातून पेढे आणले. बी बघा, आईने बाजारातून पेढे आणल्यात आपण बोलतच नाही. आईने बाजारातून पेढे आणली हे पण चुकीचे. आईने बाजारातून पेढे आणलो हे पण चुकीचे. तर याचं राईट आन्सर आहे ए, आईने बाजारातून पेढे आणले. चला पुढचा प्रश्न पाहूया. समानार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. विरुद्धार्थी पाहिला आपण, आता समानार्थी विचारलेला आहे. तर बघा, दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. तर दागिना म्हणजे लेडीज लोकांचा सर्वात आवडता दागिना आहे ना. काय आवडते म्हणलं तर पहिलेच सांगतात मला दागिनाच आवडतो म्हणतात. तर दागिन्याचा समानार्थी शब्द कोणता विचारला आपल्याला. तर पर्याय बघा इथे, नथ, कर्णफुले, पैंजण आणि आभूषण हे 4 शब्द दिले. तर समानार्थी शब्द म्हणलं
तर इथे येणार गेलं आपला आन्सर डी राईट येणार गेले. पण हे जे नथ, कर्णफुले, पैंजण हे झाले त्याचे प्रकार दागिन्याचे, कोणत्या प्रकारचं दागिनं आवडतं ते. तर पर्यायी शब्द म्हटलं तर आभूषण येणार गेलं त्याचं. चला पुढचा प्रश्न पाहूया. विशेषणावर विचारण्यात आला आहे हा प्रश्न. विशेषण कशाला म्हणतो आपण? जे नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला विशेषण म्हणतो आपण. तर ठीक आहे, तर प्रश्न व्यवस्थित वाचा, नाही तर विशेषण कोणतं आहे म्हणून तुम्ही सोडवचाल. तर प्रश्न कसा विचारला बघा, पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. म्हणजे या नामाला सूट होणार नाही, जे अयोग्य विशेषण आहे, जे विशेषणच नाहीये, तर ते निवडा म्हणून आपल्याला सांगितलं आहे. तर शब्द दिला आहे भामटा. भामटा हे नाम आहे. तर बघा, पुणेरी भामटा आपण म्हणतो, ठीक आहे, उंच भामटा पण म्हणतो. त्या भामटाबद्दल माहिती सांगत आहे. उंच भामटा, पुणेरी भामटा म्हणजे पुण्याचा भामटा, नकटा भामटा म्हणजे त्याचा गुण सांगत आहे, नकटा भामटा. पण आपण अवघड भामटा म्हणतो का हो? हे चुकीचे आहे. अवघड भामटा नाही बोलत आपण, असं काही गुणच नाही त्याचं समजत आहे ना. आपल्याला नामाबद्दल विशेष माहितीच सांगत नाहीये ना हे अवघड शब्द. तर हे आन्सर चुकीचे, म्हणजे या 4 पर्यायापैकी डी हे आन्सर आपलं येणार गेले. अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा बोललं तर. चला पुढचा प्रश्न पाहूया. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जर मिळवायचे असेल ना, तर आपण मराठीत जास्तीत जास्त मार्क कव्हर करू शकतो. त्याच्यामुळे, आणि आपली मायबोली पण मराठीच आहे ना, तर आपल्याला तेवढा हार्ड नाही जात विषय समजून घ्यायला. त्याच्यामुळे जास्त फोकस ठेवून द्या मराठीवर, म्हणजे तुमचा मार्क जाता कामा नाही. ॲटलिस्ट 25 पैकी 24 तरी तुम्हाला मिळलेच पाहिजे. चला पुढचा विरुद्धार्थी शब्द विचारला आपल्याला. इथे पण भरपूर विचारले, इथं समानार्थी, विरुद्धार्थी. हे तिसरा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये, त्या टाईपचा. तर इथं आपल्याला ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलं. तर ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्याज्य. चला पुढचा प्रश्न हा लगेचच आला. तर बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. तर इथं अधोरेखित वाक्यात दिलं एक शब्द दिलेला आहे आपल्याला, सदा सर्वदा. योग तुझा घडावा. तर हा सदा सर्वदा जे दिलेला आहे ते कोणत्या प्रकारचा अव्यय आहे म्हणून सांगितलं आपल्याला. तर शब्दयोगी अव्यय तर नाही येणार गेले, केवळ प्रयोगी नाही आणि उभयनव्य नाही. तर हे अव्यय आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय काय करते? तर जे काही क्रियापद आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगते. आणि बघा, हे सदा सर्वदा हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. कालवाचक क्रियाविशेषण कसं ओळखायचं? जेव्हा आपण क्रियापदाला कधी हा जर क्वेश्चन करतो, मी क्रियापदाला जेव्हा कधी हा क्वेश्चन केला तर मला क्रियाविशेषण मिळून जातं. तर बघा, योग तुझा घडावा म्हणून सांगितलं इथं. तर आता मी क्वेश्चन करते बघा इथे, योग तुझा कधी घडावा. तर कधी घडावा? सदा सर्वदा घडावा, म्हणजे नेहमी घडावा. योग तुझा कधी घडावा? तर सदा सर्वदा घडावा. तर कधी या शब्दाचा आन्सर आपल्याला, क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालं, म्हणजे ते काय झालं? क्रियाविशेषण अव्यय ओळखण्याचं एक टेक्निक आहे बघा. चला पुढचा प्रश्न पाहूया. इथं शक्य क्रियापद ओळखा म्हणून सांगितलं आपल्याला. तर आता शक्य क्रियापद काय आहे बघा, जेव्हा क्रियापदावरून आपल्याला समजते की जो काही कर्ता आहे तो क्रिया करण्याची शक्यता आहे असं समजतं आपल्याला, म्हणजे त्याला आपण शक्य क्रियापद असं म्हणतो. त्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की कर्ता हा क्रिया करण्याची शक्यता आहे. म्हणजे बोलण्याचं शक्य क्रियापद कोणतं आहे ओळखा म्हणलं तर त्याचा आन्सर येते बोलवते. म्हणजे मला बोलवते. इथं काय होत आहे बघा, या क्रियापदावरून आपल्याला समजत आहे की हा जो कर्ता आहे मला, म्हणजे मी कशाची क्रिया करण्याची शक्यता आहे की बोलवण्याची क्रिया करण्यात आहे. म्हणजे बोलवते, मला बोलवते, मला आता चालवते, मला करवते, अशा पद्धतीने मला डोंगर चढवते, अशा पद्धतीने. म्हणजे कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता आहे, म्हणजे कर्ता क्रिया करायची शक्यता आहे आपल्याला जेव्हा समजते तेव्हा ते शक्य क्रियापद होते. म्हणजे ही क्रिया पूर्णपणे कर्त्याशी निगडीत असते. ठीक आहे, चला पुढे पाहूया. बोलवते, करवते, चालवते, नाचवते असे क्रियापद म्हणजे सरळ सरळ शक्य क्रियापद येऊन जातात. चला पुढचा पाहूया आपण प्रश्न. पुढचा कुठे गेला रे बाप्पा?
हां, इथे बघा विरामचिन्ह हा प्रश्न देण्यात आला. विरामचिन्हावर विरामचिन्ह पाहून घ्या. विरामचिन्हावर नेहमी प्रश्न एकतरी प्रश्न असतो म्हणजे असतोच. ते विरामचिन्ह ओळखा म्हणून येतं किंवा विरामचिन्ह वाक्य दिलं जातं, मग या वाक्यामध्ये विरामचिन्ह योग्य जागी लावा म्हणून सांगतात. अशा पद्धतीने विरामचिन्हाचा काय उपयोग होतो ते पण लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. समजून घेतली तर एखादी गोष्ट पूर्णच डिटेलमध्ये समजून घ्या. अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही आहे. तर बघा वाक्य वाचूया आपण. तर वाक्य काय सांगितलं बघा, तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल आणि ज्ञानही वाढेल आणि जे डॅश डॅश दिले आणि माझे लेखनही सुधारेल. तर इथे आपल्याला 4 पर्याय दिले: स्पष्टीकरण चिन्ह, विकल्प चिन्ह, संक्षेप चिन्ह आणि लोप चिन्ह. इथं आपल्याला विरामचिन्ह ओळखा म्हणून सांगितलं. हे जे दिले ना आपल्याला 3 डॉट, तर हे 3 डॉट जे दिलं ते कोणतं विरामचिन्ह आहे म्हणून ओळखायला सांगितलं आपल्याला. स्पष्टीकरण चिन्ह असं डॅश असतं बघा, विकल्प चिन्ह हे असं असतं, संक्षेप चिन्ह हे असं असतं. ठीक आहे. आणि हे उरलं काय आपलं डी, तर आन्सर येतं डी, हे असतं लोप चिन्ह. ठीक आहे. तर हे जे काही दिलं ना ते लोप चिन्ह आहे. म्हणजे आपल्याला इथे मजकूर टाळायचा असतो, म्हणजे लोप करायचा असतो, म्हणून त्याला लोपचिन्ह म्हणतात. तर हे डॅश, हे जे टिंब 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 देतात ना ते लोपचिन्ह असतं. चला पुढचा प्रश्न कुठे, चला प्रश्न संपलेले आहेत आपले इथे. तर आपण आज मराठी व्याकरणाचे एकूण 25 प्रश्न पाहिलो आहोत. 2019 मध्ये जो पेपर झाला मराठी व्याकरणाचे आपले 25 प्रश्न झालेले आहे. हे तरी लक्षात ठेवा आणि बघा कोणते चॅप्टर्सवर विचारण्यात आले ते चॅप्टर व्यवस्थित पक्के करून ठेवून द्या. म्हणजे त्या चॅप्टरवर तुम्हाला पुढे जर प्रश्न आला तर तुमचा म्हणजे मार्क्स तिथे जाता कामा नये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर जॉईन करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि त्यामध्ये आपण इंग्लिश मॅथचे वगैरे जे आहेत क्वेश्चन्स मागच्या इयरचे ते घेण्याचा प्रयत्न नक्की करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. टिल देन बाय.